नमस्कार. संपूर्ण शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. पावसाबद्दल मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. आपला जो पाऊस आहे ना, हा पावसाची आता वाट संपूर्ण शेतकरी इथे बघत आहे. कारण की आता पेरणीचा जो टाईम आहे ना, हा हुकून चाललेला आहे आणि मिरगसुद्धा हा संपत चाललेला आहे. तर आता शेतकरी बांधवांमध्ये असा विचार येत आहे, की जो पाऊस आहे, तो नेमका कधी पडू शकतो? तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि विविध हवामान मॉडेलच्या निरीक्षणानुसार राज्यातील वातावरण मोठा बदल होताना दिसत आहे. पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता इथं व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. दिवसाच्या वेळेस उन्हाचा तडाखा आणि उकाडा जाणवत असला तरी संध्याकाळनंतर वातावरण बदलताना दिसत आहे. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्यास देखील सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मराठवाडा विभागातील बोलायची झाली तर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसात पावसाची चांगली शक्यता आहे. अनेक भागांमध्ये ढगांची गर्दी वाढेल आणि त्यानंतर पावसाची सुरुवात होणार आहे. बघा, या ठिकाणी बीडमध्ये आणि बारामतीमध्ये परवादिवशी जो आहे ना, हा मुसळधार पाऊस या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील वातावरण अनुकूल बनत आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळेस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक असेल, जळगाव असेल आणि नंदुरबार असेल या जिल्ह्यांमध्ये देखील हवामान बदलताना दिसून येत आहे. सुरुवातीला काही भागांमध्ये पाऊस पडेल, परंतु नंतर त्याची व्याप्ती ही वाढू शकते. त्यानंतर विदर्भातील अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचे वातावरण तयार होत आहे आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता इथं व्यक्त केली जात आहे. त्यानंतर कोकण विभागाबद्दल बोलायचं झालं तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तसेच मुंबई परिसरातील पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी देखील इथे पाहायला मिळू शकतात. शेतकरी बांधवांनो, सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या आणि अंदाज पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी दुष्काळाची भीती व्यक्त केली जात आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचे अंदाज देखील दिले जात आहे. अशा परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत हवामान अंदाज आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. पावसाचा खरा जोर सुरू झाल्यानंतर राज्यातील बहुतांश भागांमध्ये शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले ओलावा परिस्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. मात्र पेरणीबाबत घाई करणे योग्य ठरणार नाही, कारण सुरुवातीच्या पावसानंतर काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडल्याचे नुकसान उगवलेल्या पिकांचं होऊ शकते. त्यामुळे कृषी विभाग आणि स्थानिक कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या सुरुवातीला अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण इथे वाढू शकते. काही ठिकाणी सलग अनेक दिवस पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेती, पिण्याचे पाणी, धरणे आणि जलसाठ्यांसाठी दिलासा मिळू शकतो. गेल्या काही दिवसांपासून वाढलेलं तापमान देखील कमी होण्यास मदत होऊ शकते. एकूणच पाहता, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना लवकरच दिलासादायक चित्र पाहायला मिळू शकते. तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची स्थिती कशी आहे? पाऊस पडत आहे का? ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच अशाच हवामानाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.